मिसिंग लिंकवरती दरड कोसळल्यानंतर विरोधकांच्या निशाण्यावरती मुख्यमंत्री आलेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत चांगलाच समाचार घेतला. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. हल्ली ज्यांना कुत्र विचारत नाही तेही सोशल मीडियावरती मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात, असा संताप फडणवीसांनी व्यक्त केलाय. बघूयात. की औकात नहीं है, आप नहीं कर सकते तो मत बनाओ ना. काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. मोठा इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतली. अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे. मी मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. उनको कुत्ता नहीं पहुंचता, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. मुंबई पुण्याच्या मिसिंग लिंकच्या गेटवर दरड कोसळल्यानंतर सरकारवर तुटून पडणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. आपण शिव्या प्रूफ असून मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले. काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे. मी कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. हे असंच आहे. आपण मात्र स्वतः सत्तेमध्ये असल्यानंतर काही चुका केल्या तर मला बोललं, तर महाराष्ट्राला बोललं, मला बोललं, हिंदू धर्माला बोललं, आमच्या धोरणाच्या विरोधात बोललं, हिंदुत्वाच्या विरोधात बोललं. महाराष्ट्राची बदनामी हे म्हणजे महाराष्ट्र झाला का? आणि तुम्ही विरोधकांच्यावर वाटेल ते आरोप करता त्यावेळेला ते महाराष्ट्रीयन नसतात का? म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र, तुम्ही म्हणजे फक्त देश आणि आम्ही म्हणजे कोण? तुम्ही आमच्यावर जे वाटेल ते आरोप करता. कोरोनाच्या संकट काळामध्ये उद्धव साहेब ठाकरेंच्यावर तुम्ही सकाळ संध्याकाळ आरोप करत होता. सोशल मीडियावरील अर्वाच्य शब्दात टीका करणाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिलाय. कुत्रा विचारत नाही असे भाडोत्री लोक सोशल मीडियावर महाराष्ट्राची बदनामी करतात, अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केलाय. आजमी साहब, हमारे जयंतराव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. राजकारणी माणसांना शिव्या घालतात, ती सवय प्रत्येकाला झाली, आम्हाला सुद्धा झाली आहे. कोणतरी शिव्या घालणारच, एखाद्याचं काम नाही झालं तर शिव्या घालणार. त्यामुळे काही शिव्या आणि त्याच्यामुळे काही अंगाला भोकं पडत नाही कोणाच्या. शिव्या देणं, समोरचा बोलणारा बोलता, आपण त्याचं स्वागत करायचं. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचाच फरकाप उडाला आणि त्यानंतर विरोधकांनी सुरक्षा आणि बांधकामावरून सवाल उपस्थित केले. मात्र केबल स्टेट ब्रिजला तसंच आतून बोगद्याला कुठेही नुकसान झालं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरड वरून कोसळली, वरून, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली. ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेट ब्रिजला क्रॅक नाही,
कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर मोठी दुर्घटना घडली हे सत्यच आहे. पण यापुढे दरड कोसळू नये किंवा अशा घटना रोखण्यासाठी IITने नवा आराखडा दिला असून त्यानुसार कामं केली जातील, हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.